श्रोतेहो नमस्कार. आपण श्रवण करत आहात श्री शिवमहापुराण भाग 33. मागील भागामध्ये आपण शिवमहापुराणामधील रुद्रसंहितेतील पंचम खंडातील अध्याय 6 ते 10 या दरम्यानचा सर्व कथाभाग श्रवण केला. आज या भागामध्ये अध्याय 11 ते अध्याय 15 या दरम्यानचा सर्व कथाभाग आपण श्रवण करूयात. चला तर सुरुवात करूयात. भाग 33. व्यासजी म्हणाले, हे सनत कुमारजी, आपण परमशिवभक्त आणि ब्रह्माजींचे पुत्र आहात. आता मला सांगा की त्रिपुराचा नाश झाला तेव्हा देवांनी काय केले? मै कुठे गेला? प्रभू, कृपया मला या गोष्टीबद्दल सविस्तर सांगा. व्यासजींचा हा प्रश्न ऐकून ब्रह्मदेवांचे पुत्र सनत कुमारजी म्हणाले, हे महर्षी, जेव्हा भगवान शिवांनी त्यांच्या स्वामींसह त्रिपुरास जाळून भस्म केले तेव्हा सर्व देवता त्यांच्या संकटातून आणि भीतीपासून मुक्त झाल्याने आनंदित झाल्या. परंतु जेव्हा सर्व देवतांनी त्रिलोकीनाथ भगवान शिवांकडे पाहिले तेव्हा अत्यंत भयभीत झाले, कारण त्यावेळी भगवान शिवांनी उग्र रूप धारण केले होते. ते लाखो सूर्याच्या तेजाप्रमाणे तळपत होते. त्यांच्या दिव्य तेजाने सर्व दिशा प्रकाशित झाल्या होत्या. भगवंतांचे हे भयंकर आणि विध्वंसक रूप पाहून कोणीही त्यांना काही बोलण्याचे धाडस करू शकले नाही. सर्वजण फक्त मस्तक झुकून उभे राहिले. भगवान शिवांचे ते रूप पाहून श्रीहरी आणि ब्रह्माजी घाबरले. भगवान शिवांसमोर कोणीही तोंड उघडू शकत नव्हते. देवांची सेना इतकी घाबरलेली पाहून ऋषींनी हात जोडून शिवांना नमस्कार केला. ब्रह्माजी, श्रीहरी विष्णू, देवराज इंद्र आणि सर्व देव आणि ऋषी परोपकारी भगवान शिवांची स्तुती करू लागले. अशा रीतीने सर्वजण स्तुतीमध्ये तल्लीन झालेले पाहून भगवान शिवांचा क्रोध थोडा शांत झाला आणि ते पूर्वीप्रमाणे आपल्या साधारण रूपामध्ये आले. ते सौम्य रूपामध्ये आले आणि म्हणाले, हे ब्रह्मदेव, हे विष्णू आणि सर्व देवांनो, तुमच्या स्तुतींनी मला खूप आनंद झाला आहे. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार वर मागू शकता. मी तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करीन. भगवान शिवांचे हे शब्द ऐकून सर्व देवता खूप आनंदित झाल्या आणि म्हणाल्या, हे देवादिदेव, दयाळू भगवान शिव, जर आपण आमच्यावरती प्रसन्न आहात आणि आम्हाला वरदान देऊ इच्छिता तर प्रभू, आम्हाला हे वरदान द्या की जेव्हा आमच्यावर काही संकट येईल तेव्हा तुम्ही त्याचे निवारण अवश्य कराल. तेव्हा ब्रह्माजी, श्रीहरी विष्णू आणि देवतांनी भगवान शिवांची प्रार्थना केली. शिवजी आनंदाने म्हणाले, अवश्य, आपण म्हणाल असेच घडेल. आणि असे सांगून भगवान शिवांनी देवतांना त्यांचे इच्छित फळ दिले. व्यासजींनी पुढे विचारले, हे अत्यंत बुद्धिमान सनत कुमारजी, जेव्हा ब्रह्मा, श्रीहरी विष्णू आणि सर्व देवतांनी भगवान शिवांची स्तुती केली तेव्हा ते प्रसन्न झाले आणि त्यांनी देवतांना संकटाच्या वेळी मदत करण्याचे आश्वासन दिले, त्यांना वचन दिले. त्यावेळी भगवान शिवांना प्रसन्न पाहून त्रिपुराच्या आगीमध्ये भस्मसात होऊन त्यातून वाचलेला मय नावाचा राक्षस आला आणि हात जोडून त्यांच्यासमोर उभा राहिला. त्यानंतर मयाने शुद्ध आणि स्वच्छ अंतकरणाने भगवान शिवांची स्तुती करण्याला सुरुवात केली. त्याने भगवान शिवांचे पाय धरले. मय भगवान शिवांना म्हणाला, हे दयाळू, हे भगवान शिव, मी तुम्हाला शरण आलो आहे. कृपया माझे रक्षण करा. अशा प्रकारे मय याने परमेश्वरांची खूप स्तुती केली. त्याची ती भक्तिमय स्तुती पाहून भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्याला म्हणाले, हे श्रेष्ठमय, तू तुझ्या समस्या आता विसरून जा. तुझे दुःख सोडून दे. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुला जे पाहिजे ते माग. तुझी इच्छा मी नक्कीच पूर्ण करेन. भगवान शिवांचे हे शब्द ऐकून राक्षसी मयाची सर्व चिंता दूर झाली आणि त्याच्या चेहऱ्यावरील भीतीही नाहीसी झाली. मग तो म्हणाला, हे देवादिदेव, जर तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल आणि मला काही वरदान देऊ इच्छित असाल तर मला तुमची अखंड भक्ती द्या. जे आपले मित्र आहेत त्यांचा मी मित्र हो आणि जे आपले शत्रू आहेत ते देखील माझे शत्रू होऊ दे. मी सर्व प्राण्यांना प्रेम आणि दयाळूपणे भेटू दे. माझ्यामध्ये नम्रता सदैव राहू. माझ्यामधील राक्षसी प्रवृत्ती कधी उद्भवू नये. मी सदैव तुमच्या चरणाचे चिंतन करू शकेल. मला या भक्ती मार्गापासून कोणीही वळवू शकणार नाही असे वरदान द्या. मय राक्षसाची अशी प्रार्थना ऐकून भक्तवत्सल भगवान शिव प्रसन्न झाले
आणि ते म्हणाले, मै, तू माझा भक्त आहेस, म्हणून तुला कधीही विकार येणार नाही. तू जे काही मागितले आहे ते तुला नक्कीच मिळेल. तू नेहमी माझा अनन्य भक्त म्हणून राहशील आणि माझा विशेष आशीर्वाद तुझ्यावर कायम राहील. आता मी तुला वितल लोके जाण्याची आज्ञा देतो. तू तिथे जा आणि निर्भयपणे राहा आणि माझ्या भक्तीमध्ये अवश्य तल्लीन होऊन राहा. भगवान शिवांच्या आज्ञेचे पालन करून राक्षस महेश सर्व देवांना आणि त्याच्या प्रिय भगवान शिवांना नमस्कार करून वितल लोकाकडे गेला. त्यानंतर देवादिदेव शिवही पार्वतींसह तेथून अदृश्य झाले. तेथून भगवान शिव अंतर्धान होताच त्यांचे धनुष्यबाण, रथ इत्यादी इच्छित कार्य पूर्ण करण्यासाठी उपलब्ध केलेली साधनेही तेथून अदृश्य झाली. तेव्हा ब्रह्माजी, श्रीहरी विष्णू, देवराज इंद्र आणि तेथे उपस्थित असलेले सर्व देव आणि ऋषी आनंदाने आपल्या प्रिय भगवान शिवांची स्तुती करत आपापल्या लोकी निघून गेले. भगवान शिवांच्या या रुद्ररूपाचे स्मरण केल्याने शत्रूंचा नाश होतो. महर्षी, सजीवांचा सर्वात मोठा शत्रू दुसरा कोणी नसून त्याचे मानसिक विकार आहेत. त्याच्या प्रभावाखाली राहूनच जीव आपल्या ध्येयापासून भरकटतो आणि अंती नष्ट होतो. असे करून तो आपले वर्तमान जग आणि पुढचे जगही उद्ध्वस्त करतो. भगवान शिव आशुतोष आहेत. त्यांची लीला श्रवण केल्याने सर्व पापे नष्ट होतात आणि सर्व इच्छित गोष्टींची प्राप्ती होते. महर्षी, अशा प्रकारे तारकाक्ष, कमलाक्ष आणि विद्युन्माली या 3 महान राक्षसांचा वध करणाऱ्या भगवान शशीमाऊली शिवशंकरजींची ही अद्भुत कथा मी तुम्हाला सांगितली आहे. ही कथा श्रवण करून व्यासजी पुढे म्हणाले, हे सनतकुमारजी, आपण आम्हाला भगवान शिवांची अनेक चरित्रे दयाळूपणे सांगितली आहेत. आता मला आपल्याकडून आणखी एक कथा जाणून घ्यायची आहे. भगवान शिवांनी जालंधराचा वध केल्याचे मी पूर्वी ऐकले होते. कृपया मला या कथेबद्दलही सविस्तर सांगा. सूतजी पुढे म्हणाले, व्यासजींनी महामुनींना असे विचारले असता सनतकुमारजी म्हणाले, हे महामुनी, एकदा देवगुरु बृहस्पती आणि देवराज इंद्र शिवांचे दर्शन घेण्यासाठी कैलास पर्वतावर गेले. तेव्हा भगवान शिवांनी आपल्या भक्तांची परीक्षा घेण्याचा विचार केला. त्यांनी त्यांना वाटेमध्ये अडवले. कैलास पर्वताच्या वाटेवर ते आपले रूप बदलून संन्याशाच्या वेशामध्ये बसले. देवराज इंद्र तिथून बाहेर येताच त्यांनी तपस्व्याला विचारले की भगवान शिव आपल्या ठिकाणी आहेत की इतरत्र कुठे गेले. असे विचारून त्यांना तपस्व्याकडून त्यांचे नाव वगैरे जाणून घ्यायचे होते. परंतु भगवान शिव तपस्वी स्वरूपात शांत राहिले आणि काहीही बोलले नाही. त्या तपस्व्याला आपल्या प्रश्नाचे उत्तर देताना शांत राहिलेले पाहून देवराज इंद्र फार संतापले. देवराज इंद्र म्हणाले, अहो, मी तुम्हाला काहीतरी विचारतोय आणि तुम्ही मला उत्तर देत नाही. जेव्हा संन्याशाने पुन्हा प्रतिसाद दिला नाही तेव्हा देवराज इंद्राने तपस्व्याच्या रूपामध्ये भगवान शिवांवर हातातील वज्राचा जोरदार हल्ला केला. परंतु भगवान शिवांनी लगेचच प्रत्युत्तर देत इंद्राचा हात मागे ढकलला. मग क्रोधामुळे भगवान शंकरांचे रूप उजळून निघाल्या. त्या तेजाकडे पाहून असे वाटले की सर्व काही आता जळून भस्म होईल. इंद्राचा हात हलवल्याने इंद्राचा रागही वाढला. पण गुरु बृहस्पतींनी त्या तेजातून भगवान शिवांना ओळखले. देवगुरु बृहस्पतीने लगेचच हात जोडून भगवान शिवांना नमस्कार केला आणि त्यांची स्तुती करण्याला आरंभ केला. बृहस्पतीजींनी देवराज इंद्राची शिवांच्या चरणी नतमस्तक होऊन क्षमायाचना केली. ते म्हणाले, हे परमेश्वरा, अज्ञानामुळे आम्ही तुम्हाला ओळखू शकलो नाही. देवराज इंद्राने चुकून तुमची आज्ञा मोडण्याचा अपराध केला आहे. हे प्रभू, तुम्ही करुणामय आहात. भक्तांच्या भक्तीमुळेच तुम्ही सदैव आपल्या भक्तांच्या आधिपत्याखाली राहता. प्रभू, इंद्रदेवाला क्षमा करा. बृहस्पतींचे असे हे शब्द ऐकून त्रिलोकीनाथ भगवान शिव म्हणाले, मी माझ्या नेत्रातील ज्योत थांबवू शकत नाही. तेव्हा बृहस्पती म्हणाले, हे भगवान, इंद्रदेवावर कृपा करा आणि तुमच्या क्रोधाची आग अन्यत्र पेटवून देवराजाचा अपराध क्षमा करा. तेव्हा भगवान शिव म्हणाले, हे बृहस्पती, तुमच्या युक्तीने मी प्रसन्न झालो आहे. आज तुम्ही इंद्राला जीवनदान दिले म्हणून तुम्हाला जीव या नावाने प्रसिद्धी मिळेल. असे म्हणत त्यांनी आपल्या रागाची ज्योत समुद्रामध्ये फेकून दिली आणि मग इंद्रदेव आणि देवगुरु बृहस्पती यांनी भगवान शिवांचे आभार मानले आणि त्यांना साष्टांग नमस्कार करून ते स्वर्गी परत गेले. व्यासजी पुढे म्हणाले, हे सनतकुमारजी, भगवान शिवांनी आपल्या क्रोधाची ज्योत समुद्रामध्ये सोडल्यावर काय झाले. तेव्हा सनतकुमारजी म्हणाले, हे मुनी,
भगवान शिवांनी आपल्या क्रोधाची ज्योत समुद्रामध्ये टाकली तेव्हा त्या क्रोधाच्या ज्वालेने एका बालकाचे रूप धारण केले आणि ते मोठ्याने रडू लागले. त्या मुलाच्या रडण्याच्या आवाजाने सारे जग भयभीत झाले. त्याच्या आवाजाने सारे जग व्यथित झाले. तेव्हा सर्वांनी चिंताग्रस्त होऊन ब्रह्मदेवांचा आश्रय घेतला. तेव्हा सर्व देवांनी ब्रह्मदेवांना आदरपूर्वक नमस्कार केला, त्यांची स्तुती करण्याला आरंभ केला. त्यानंतर ते म्हणाले, हे ब्रह्माजी, यावेळी आपल्या सर्वांवर एक मोठे संकट आले आहे. प्रभू, तुम्हाला सर्व काही माहीत आहे. समुद्रामधून जन्मलेल्या त्या मुलाने आपल्या भयंकर रडण्याने संपूर्ण जगाला दुखावले आहे. प्रत्येक जण भीतीने चिंताग्रस्त आहे. हे महान योगी, त्या बालकाचा वध करून कृपया आम्हाला भयमुक्त करा. देवतांची अशी प्रार्थना ऐकून ब्रह्मदेव आपल्या या लोकातून पृथ्वीवर अवतरले आणि समुद्रामध्ये तेथे पोहोचले जेथे ते मूल होते. भगवान ब्रह्मदेव आपल्याकडे येत असल्याचे पाहून समुद्राने त्यांना भक्तिभावाने प्रणाम केला आणि बाळाला ब्रह्मदेवांच्या स्वाधीन केले. तेव्हा ब्रह्माजींनी आश्चर्यचकित होऊन समुद्रदेवाला विचारले, हे मूल कोणाचे आहे? ब्रह्माजींच्या या प्रश्नाला उत्तर देताना समुद्रदेव म्हणाले, हे भगवान, हे बालक गंगासागराच्या उगमस्थानी प्रकट झाले आहे, परंतु मला या बालकाबद्दल दुसरे काहीही माहीत नाही. अशा प्रकारे जेव्हा ब्रह्मदेव समुद्राशी बोलत होते तेव्हा त्या मुलाने ब्रह्मदेवांच्या गळ्यामध्ये हात घालून त्यांचा गळा दाबला. त्या वेदनांमुळे त्यांच्या नेत्रातून अश्रू वाहू लागले. तेव्हा ब्रह्माजींनी त्या बालकाच्या तावडीतून स्वतःला सोडवण्याचा खूप प्रयत्न केला आणि ते सागराला म्हणाले, तुझ्या या पुत्राने माझ्या नेत्रातून पाणी काढले, म्हणून त्यामुळे हे बालक जालंधर या नावाने प्रसिद्ध होईल. जन्माला येताच तरुण झाल्यामुळे हे मूल खूप धाडसी असेल, एक महान योद्धा असेल. हे मूल युद्धामध्ये नेहमी विजयी होईल. हे भगवान श्रीहरी विष्णूंवरही विजय मिळवेल. हा बालक राक्षसांचा अधिपती असेल. कोणीही मनुष्य किंवा देव इच्छेने याचे काहीही नुकसान करू शकणार नाही. त्याचा नाश फक्त त्रिलोकीनाथ भगवान शिवच करतील. असे सांगून ब्रह्मदेवांनी दानवांचे गुरु शुक्राचार्यांना बोलावून त्या बालकाला राक्षसांचा राजा म्हणून स्वीकारून राज्याभिषेक करायला लावला. त्यानंतर ब्रह्माजी तेथून अदृश्य झाले. ब्रह्मदेवांनी देवतांचे गुरु शुक्राचार्यांना बोलावले आणि त्यांना या मुलाला देवतांचा राजा म्हणून घोषित करायला सांगून त्यांच्या हातून याचा राज्याभिषेक करवला. आपल्या या मुलाबद्दल मूळ माहिती कळताच समुद्रदेवाला आनंद झाला आणि तो त्याला घेऊन आपल्या निवासस्थानी गेला. काही काळानंतर त्याने जालंधराचा विवाह कालनेमी नावाच्या राक्षसाची सर्वात सुंदर कन्या वृंदाशी केला. जालंधर आपल्या पत्नीसह सुखाने राहू लागला आणि अत्यंत हुशारीने आणि कर्तव्य दक्षतेने राक्षसांचे राज्य चालवू लागला. त्याची पत्नी वृंदा ही अत्यंत श्रद्धाळू स्त्री होती. सनतकुमारजी पुढे म्हणाले, हे महर्षी, एकेकाळी राक्षस राजा जालंधर आपल्या दरबारामध्ये आपल्या मंत्र्यांसह बसला होता. तेव्हा राक्षसांचे महान गुरु शुक्राचार्य तेथे आले. ते अत्यंत तेजस्वी होते आणि त्यांच्या तेजाने सर्व दिशा प्रकाशित झाले होता. शुक्राचार्य तेथे येत असल्याचे पाहून जालंधर सिंहासनावरून उठला आणि आपल्या गुरूंना आदरपूर्वक नमस्कार करू लागला. त्यानंतर ते एका योग्य दिव्य आसनावर विराजमान झाले. मग त्याने आपली जागा घेतली. आपल्या गुरूंची आपल्या क्षमतेनुसार सेवा करून जालंधराने शुक्राचार्याने विचारले, हे गुरुवर्य, राहूचा शिरच्छेद कोणी केला? कृपया मला याबद्दल आपण सविस्तर सांगा. शुक्राचार्याने आपला शिष्य सागराचा पुत्र जलंधराच्या प्रश्नाला उत्तर द्यायला आरंभ केला आणि मग ते म्हणाले, एकदा देव आणि दानवांनी मिळून समुद्राच्या गर्भामध्ये लपलेली अमूल्य रत्ने बाहेर काढण्यासाठी समुद्र मंथन करण्याचा विचार केला. अशा प्रकारे दोघांमध्ये दानव आणि देव यांच्यामध्ये असे ठरले की समुद्र मंथनामधून जे काही प्राप्त होईल ते देव आणि दानव यांच्यामध्ये समान प्रमाणामध्ये वाटले जाईल. मग दोन्ही बाजूचे देव आणि दानव आनंदाने हे कार्य पूर्ण करू लागले. समुद्र मंथनाच्या वेळी अनेक मौल्यवान रत्ने प्राप्त झाली जे देव दानवांमध्ये वाटली गेली. परंतु जेव्हा समुद्र मंथनामुळे अमृताचे कुंड बाहेर आले तेव्हा राहूने देवाचे रूप धारण केले आणि ते अमृत प्यायले. राहूने अमृत प्राशन केले आहे हे देवतांनी सांगताच भगवान विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राने राहूचे मस्तक कापले. राहूने अमृत प्यायले आणि हे सर्व देवराज इंद्रामुळे घडले.
हे ऐकून जालंधराचे नेत्र रागाने लाल झाले. त्याने घसमर नावाच्या राक्षसाचे स्मरण केले. क्षणार्धामध्ये तो तेथे प्रकट झाला. जालंधराने संपूर्ण कथा घसमराला सांगितली आणि इंद्राला बंदिस्त करून आणण्याची आज्ञा केली. घसमर हा जालंधराचा शूर आणि पराक्रमी दूत होता. आज्ञा मिळताच तो इंद्राला आणण्यासाठी तेथून निघाला. देवराज इंद्राच्या दरबारामध्ये पोहोचल्यावर जालंधराच्या दूताने आपल्या स्वामीचा आदेश इंद्रापर्यंत पोहोचवला. तो म्हणाला, तू माझे स्वामी जालंधराचे पिता समुद्रदेव यांचे सर्व रत्न मंथन करून हरण केलेस. तू ती सर्व रत्न घे आणि तुझ्या सर्व देवतांसह माझ्या सद्गुरूच्या आश्रयाला ये. घसमरचे बोलणे ऐकून देवराज इंद्र क्रोधित झाले आणि ते म्हणाले की माझ्या भीतीने सागराने सर्व रत्न आपल्या आत लपवून ठेवले. त्याने माझ्या शत्रू असुरांनाही मदत केली, त्यांचे संरक्षण केले आहे. म्हणून मी समुद्रातील सर्व रत्न माझ्या ताब्यामध्ये घेतले. मी कोणाला घाबरत नाही. जा आणि तुझ्या त्या राजाला सांग, तुझ्यामध्ये हिम्मत असेल तर ये आणि इंद्रासमोर दाखव. देवराज इंद्राचे असे बोलणे ऐकून जालंधराचा घसमार नावाचा दूत परत आला. त्याने आपले स्वामी जालंधराला इंद्राच्या विधानाची माहिती दिली. हे ऐकून जालंधराच्या क्रोधाची सीमा राहिली नाही. त्याने लगेच देवलोकावर हल्ला केला. आपल्या शूर आणि पराक्रमी राक्षसी सैन्यासह त्याने देवराज इंद्रावरती आक्रमण केले. संपूर्ण इंद्रलोक त्यांच्या युद्धाच्या करणेने गुंजले. आजूबाजूला भयंकर युद्ध चालू होते. मारामारी चालू होती. देवतांचे गुरु बृहस्पती आणि दानवांचे गुरु शुक्राचार्य संजीवनींच्या सहाय्याने मृत सैनिकांना जिवंत करत होते. युद्धामध्ये त्यांना कोणत्याही प्रकारे विजय मिळत नव्हता. तेव्हा जालंधराने आपले गुरु शुक्राचार्यांना विचारले, हे गुरुदेव, युद्धामध्ये मी दररोज देवांच्या अनेक सैनिकांना मारतो आहे, तरीही देवतांचे सैन्य कोणत्याही प्रकारे कमी का होत नाही? मी मारलेले सर्व सैन्य दुसऱ्या दिवशी पुन्हा लढताना दिसते. गुरुदेव, मेलेल्यांना जिवंत देण्याचे ज्ञान तुमच्याकडे आहे, मग देव जिवंत कसे होतात? तेव्हा शुक्राचार्यांनी जालंधराला सांगितले की द्रोणागिरी पर्वतावर एक अमूल्य औषध आहे जे देवतांचे रक्षण करते. त्यांचा पराभव करायचा असेल तर द्रोणागिरी उपटून समुद्रामध्ये फेकून दे. आपले गुरु शुक्राचार्यांची आज्ञा घेऊन जालंधर द्रोण पर्वताकडे निघाला. तेथे पोहोचून त्याने आपल्या पराक्रमी बाहूंनी द्रोण पर्वत उचलून समुद्रामध्ये टाकला आणि पुन्हा जाऊन देवांच्या सैन्याशी युद्ध सुरू केले. जालंधराने आपल्या प्रहाराने अनेक देवतांना घायाळ केले आणि हजारो देवतांचा वध केला. देवगुरु बृहस्पती जेव्हा देवांसाठी औषध घेण्यासाठी द्रोणागिरीला पोहोचले तेव्हा तो पर्वत त्या जागी नाही हे पाहून त्यांना खूपच आश्चर्य वाटले. परत येताना देवराज इंद्राला त्यांनी घटना सांगितली आणि आदेश दिला की हे युद्ध ताबडतोब थांबवा, कारण आता तू राक्षस राजा जालंधरावर विजय मिळवू शकणार नाहीस. अशा परिस्थितीमध्ये प्राण वाचवणे हेच शहाणपणाचे होईल. आणि श्रोते हो, याचबरोबर शिवपुराणामधील भाग 33 या ठिकाणी समाप्त होत आहे. उर्वरित कथा पुढील भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. ओम नमः शिवाय.